भीती वाटत होती मला, पण विक्रांत होता ना बरोबर. म्हटलं सगळ्यांना एकदा भेटणं गरजेचंच आहे. मनू, पण मला विचारशील तर तू तिथे जायला नको होतस. अगं आपल्याला तोंड नाही ग तिकडे दाखवायला. नाही आजोबा, असं त्यांना नाही वाटत आहे. खरंच फक्त नानू मामा चिडले होते. मला वाईट वाटलं, पण मी फार मनावर नाही घेतलं. खरंच चिडले होते का ग ते? काय म्हणाले? जाऊ दे ना आजी, रागाच्या भरात बोलून जातात माणसं. आपण ते फार मनावर घ्यायचं नसतं. पण अलका काकी, गीता काकी, मोहन काका सगळे बोलले माझ्याशी. आणि पार्वती ताई? त्या बोलल्या नाहीत, पण त्या चिडल्याही नाहीत. ईशा त्या घरात वाढली असती तर भलं झालं असतं तिचं. पण दुर्दैव बिचारीचं काय. कोणाच्या दुर्दैवाच्या गोष्टी चालू आहेत? काही नाही, आम्ही असंच बोलत होतो. मनू दळवींच्याकडे. वाव, तू दळवींच्या घरी गेली होतीस? हो, मी गेले होते. कशाला? तुझ्या बहिणीचा अपमान केलाय त्यांनी. तुझ्या बहिणीला धक्के मारून घरातनं बाहेर काढले आणि तू गप्पा मारायला गेली होतीस त्यांच्याशी. ठीक आहे, नाही तर तू एक काम कर ना मानसी, त्यांच्याच घरी का नाही जात राहायला? मोनिका, तिला काही बोलू नकोस. तुझ्यामुळे वेगळी झालेली दोन कुटुंब जोडून ठेवायचा प्रयत्न करते ती. तुझ्या अशा वागण्यानंतर सुद्धा त्यांनी तिला घरात घेऊन चौकशी केली. हा त्यांचा मोठेपणा आहे. मला हा मोठेपणा अजिबात वाटत नाही आजोबा. मला हा मूर्खपणा वाटतो. आणि कोणीतरी मला एकटी पाडण्याचा केलेला शहाणपणा सुद्धा. का सुचतं ग तुला हे सगळं करायला? लग्न ठरलंय ना तुझं आता? लग्न कर आणि स्वतःचा संसार सांभाळ, त्याच्यात रह. माझ्या संसारात कशाला नाखूप बसतेस तू? ताई, मी करेन ग संसार माझा, पण मी गेल्यानंतर इथे काय होईल ना याची काळजी असते मला. आणि मला खूप आवडेल माझ्या संसारात रमायला, पण तुझ्यामुळे तोही उभा राहील की नाही याची शंका होती. थँक्स टू काका काकी सगळं सावरलं गेलं. आजी, मी निघते. काळजी घ्या आजोबा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.